अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आयुष्याचं संगीत करता आलं पाहिजे असं सगळे म्हणतात. मुळात संसार काय संगीत काय यामध्ये अधिकच एकमात्र असं साम्य असतं. सूर लय ताल या दोघांचाही आत्मा किंवा प्राण दोन्हीकडे सूर निकोप लागायला पाहिजे. तालांची मात्रासुद्धा दोन्हीकडे अचूक मांडता आली पाहिजे आणि लयीने लयबद्ध तुम्हाला पुढे जाता आला पाहिजे. हे साध्य करण्यासाठी दोन्हीकडे खरं तर एकच उपाय, तो म्हणजे रियाज आणि अखंड साधना. काय चुकतंय हे समजलं किंवा याचा अभ्यास केला ना तर संगीतातली सम आणि संसारातली सम तुम्हाला अचूक गाठता येतेच असं म्हणतात. अशाच 7 सुरांच्या सप्तकातली ही प्रेमाची गोष्ट. आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौ ममता विजय घाटे. त्यांचं आपण स्वागत करूया. पंडितजी या. वा 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 वा. ममताताई खूप खूप मनापासून तुझं स्वागत. पद्मश्री पंडित विजय घाटे तुमचे मनपूर्वक स्वागत. आज महाराष्ट्राच्या सर्व रसिकांना कळलं की पंडित विजय घाटे यांच्या पाठीमागची मात्रा सम आणि लय कोण आहे? ममता घाटे. तर पण या प्रेमाची गोष्ट मात्र ऐकल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही, तर आपण गप्पा मारूया नक्की. ममताताई पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. विजयदा, संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, आणि ते का म्हणाले याचा उदाहरणासकट द्यायचं झालं तर तुम्ही जबलपूरचे महाराष्ट्रात आलात आणि फक्त आपल्या 2 हाताच्या 10 बोटांची जी कला मांडलीत आणि तुम्ही अख्ख्या जगाचे झालात, म्हणून हे विश्वाची माझे घर. कुठून कुठे प्रवास सुरू होतो आणि कुठे येतो. एक कला तुम्हाला काय देऊ शकते, तरीही तुमची जी ऊर्जा आहे, तुम्हाला तुमचा कलाकार, तुमची प्रतिभा जपणारी आणि तुमच्यावर विलक्षण प्रेम करणारी नावाची ममता म्हणजे तुमची सौ, तिचं खरं तर खूप कौतुक आहे. तिच्यामुळे हा सगळा संसार आणि संगीत सांभाळे. ममता ते तुझं खूप खूप स्वागत. मला वाटतं बारशापासूनच तुमची प्रेम कहाणी सुरू झाली असावी असा माझा अंदाज आहे. खूप बालवयात. ममता ते तू बोल आज. म्हणजे आम्ही ॲक्च्युली खूप लवकरच म्हणजे नात्यात असल्यामुळे, आमचं आपसात नातं असल्यामुळे लहानपणापासून एकत्रच वाढलो. खूप सतत बरोबर नसायचो, पण लहानपणापासून एका दिवसाला व्यवस्थित ओळखत होतो. मग मोठं झाल्यावर आय थिंक एका दिवसाला आम्हाला आवडायला लागलो होतो. पण विजय, तुम्ही नात्यात म्हणजे तुम्ही जबलपूर, तू इंदौर ना? हो हो. पण बोला. मी सांग कोणी पण असणार एकच आहे. आमच्याकडे कसं आहे म्हणजे जे नातं आहे ना ते सावत्र आहे. अच्छा. म्हणजे माझ्या वडिलांची जी सख्खी बहीण मोठी माझी आत्या, तिची ही नात पण सावत्र. ओके, कळलं. तर पण ते नातं सावत्र असलं तरी आम्ही लोक सुट्ट्यांमध्ये एकत्र इकडे येणं तिकडे येणं. आधी हे लोक नागपूरला होते, रायपूरला होते, तर आम्ही तिकडे जायचो. हे लोक सुट्ट्या लागल्या की, तर त्याच्यामुळे आम्ही असं एक फॅमिली, एकत्र सुट्ट्यांमध्ये खेळणं फिरणं, नाचणं बागडणं ब्ला 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 सगळंच म्हणजे सगळंच आम्ही एकत्र केलं. आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्या लोकांमध्ये म्हणजे मी आता हिचे जे वडील आहेत त्यांना मी सुधीर भाऊ म्हणतो लहानपणापासून. मी आईला वहिनी म्हणतो. म्हणजे ते आमच्या लोकांचं असं तर ते कधी असं जाणवलं नाही की काही वेगळं घर किंवा वेगळं हे. आणि जसं जसं थोडं वय वाढत जातं तर तो आवडण्याचा कल ही म्हटली तसं आम्हाला त्याच वेळेला लक्षात आलं. त्याच बहिणींना सायकलवरनं पण तुम्ही फिरवले ना?
त्याच वहिनीनं सायकलवरनं हिला स्कूटर शिकवली आहे आईला. आईला. हो म्हणजे मुळात सासूबाईंना अरे सायकलवर वहिनीला खूप, मी सायकलवर मागे बसून तिला मंदिरात जायची खूप आवड आहे. तर त्याच्यामुळे तिला बसवायचं मागे, चल वहिनी म्हणून. तिला मी लहान असताना पण तिला, आणि ती म्हणायची अरे हळू 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 असे खूप असे, हे तर काय अशा खूप अनेक गमती. आणि अजूनपर्यंत आम्ही लोक, त्याच्यामुळे आम्हाला असं कधी वाटलं नाही की सासू, किंवा हिला वाटलं नाही, ही माझ्या आईला मामी म्हणते. सगळं घरातलीच गंमत सगळी, म्हणजे आमचे नातेवाईक सगळे सेमच आहे. ह्याचा भाऊ असेल तर माझा काका आहे, असं म्हणजे सगळं काही ना काही फक्त नावाने वेगळं. तो मामा तर हा काका, ती आत्या तर ही मावशी. पण ममता, यामध्ये तो सूर कुठे सापडला प्रेमाचा, की नाही आपण एकमेकांना आवडतोय किंवा आता पुढे जायला पाहिजे, असं कधी वाटलं? सूर सापडला म्हणजे सूर सापडला, तो पण कळला नसेल. नाही असं नाही, ते कळतं बरोबर, त्यावेळेला तो सापडतो. आणि त्यावेळेला कोणीतरी सांगायचा असतो की सूर सापडला, तो नॅचरली मीच होतो. आणि मीच सांगितलं की सूर सापडला. आणि मी मग अशा तऱ्हेने तो सूर सापडला कळल्यानंतर सगळ्यांना, मग ते एव्हरीबडी वॉज लाईक ओके. आणि त्याच वेळेला मला नोकरी पण लागली, सांगली आकाशवाणीला गव्हर्नमेंट जॉब पण झाला. तर त्याच्यात त्या सगळ्या याच्यात, म्हणजे म्हणून नाही, म्हणून निश्चित नाही, पण त्या सगळ्या याच्यात त्याच वेळेला मग लग्न ठरलं. आणि पण तुमच्या घरी चाललं म्हणजे रोज बघणारा मुलगा असला, कितीही छान असला, सगळं असलं तरी एक कलाकार म्हणून तो पुढे नाव कमावणार आहे आणि तो पुढे जाणार आहे. तर अशा कलाकाराशी लग्न करण्यासाठी असलेली एक स्थिरता नसते, किंवा नंतर पुढे काय होणार माहिती नसतं. तर किती विरोध होता? किंवा विरोध म्हणजे असं आहे की जेव्हा सगळ्यांना आवडत होताच, म्हणजे माझे सासू सासरे सगळेच माझ्या घरी सगळे, कारण नातेवाईकच असल्यामुळे, आणि खूपच आवडायचा. फक्त जेव्हा लग्नाचा कधी कोणाच्या डोक्यात विचार नव्हता. पण जेव्हा असा विचार आला तर थोडं माझ्या आईचं होतं की फिरतीचा जॉब, म्हणजे काम असलेला व्यक्ती नको. कारण माझ्या बाबांची फिरती असल्यामुळे तिला कायम असायचं की मग खूपच एकटं सगळं सांभाळायला लागतं. त्याच्यामुळे ती थोडी, म्हणजे ती म्हणायची की मला हा आवडतो, सगळं छान आहे, घर छान आहे, पण फक्त फिरती परत मग तुला एकटं बघायला लागेल. तर ती थोडी नाहीकडे होता तिचा झुकाव. मग शेवटी कन्व्हिन्स झालीच. हो, असा सोन्यासारखा जावई नाही, ते तर ठीक, आय डोंट नो, पण तिचा मी खरंच लाडका अजूनही आहे. नाही, तुम्ही आहातच की तुम्ही सगळ्या जगाच्या लाडक्या आहात, त्यामुळे सासूचा लाडका होण्याचं काही कारण नाही. म्हणजे त्या खूप लहान वयामध्ये तुम्ही तबला हातात घेतला, तर तेव्हा तुम्हाला कळत होतं का की हेच करायचं आपल्याला? म्हणजे तासनतास, हे बघा, तुम्हाला बघितल्यानंतर वाटतं तबला किती सोपा असेल, पण तो रियाज करणं, ते सातत्याने त्याच्या त्या वाद्यावर प्रेम करणं, त्या कलेवर प्रेम करणं, तेव्हा तुम्हाला कळत होतं इतक्या लहान काय होतं ना की काहीतरी व्हायला लागतं आयुष्यात. तर ते मी ॲक्च्युली सांगितलंय, मी शॉर्टमध्ये सांगतो की मी 3 वर्षाचा असताना मला आपोआप मी तबला वाजवायला लागलो. माझे मामा व्हायोलिन वाजवायचे, आई गायची, म्हणजे घरातल्या घरात असं. तर ते तिला कळलं, माझ्या आईवडिलांना कळलं की हा 2.5-3 वर्षाचा, ह्याला काहीतरी रिदम सेन्स आहे. तर त्यांनी मला तो काय म्हणतात, खूप प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. मग मी तबला वाजवू लागलो, छोटा तबला आणला. आणि मग आई गाणं म्हणायची, माझा मामा व्हायोलिन वाजवायचा. असे मग छोटे एक कलाकार, त्यावेळेला सोशल मीडिया नाही, काही नाही, पण माउथ पब्लिसिटीनी आमच्या जबलपूरला गणेशोत्सवात तिथे कार्यक्रम व्हायला लागले. मग लोक खूप टाळ्या वाजवायचे, एवढासा मुलगा छान, एक तो व्यवस्थित ठेका लावतोय, व्यवस्थित वाजवतोय वगैरे वगैरे. ते सगळं खूप, सगळ्यांचे खूप कौतुक. ते जसं त्या वयात मिळतं. मग जसं जसं वय वाढू लागतं, मग तिथे मोठे मोठे कलाकार यायचे. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही असं, जगन्नाथबुवा पुरोहित, पंडित वसंतराव देशपांडे, त्यांनी सांगितलं की तुम्ही असं, हा टॅलेंट आपल्याला परमेश्वराकडनं येतो, तो असा आत्ता, त्याला तुम्ही एवढी नुमाइश त्याची केली आणि इतकं सगळीकडे त्याचे कार्यक्रम केले, आणि त्याला जर शिकवलं नाही तर वय वाढत जाईल, ती विद्या तिथेच राहील आणि पुढे काहीच होणार नाही. तर त्याला तुम्ही तबला शिकवा. मग मला तिथे भातखंडे संगीत महाविद्यालयामध्ये मी पंडित किरण देशपांडे यांच्याकडे महाविद्यालयात शिकायला लागलो. खूप लहानपणी विशारद झालो, सगळं ठीक आहे. पण मला, म्हणजे तुझा जो प्रश्न आहे त्याच्यात म्हणजे मला असं काही तेवढं वाटत नव्हतं की ठीक आहे, जसं चित्रकला शिकतो कोणीतरी, मला तबला, त्या वयामध्ये खेळण्यात आणि पळण्यात आणि या सगळ्यामध्ये जास्त इंटरेस्ट. आणि रेडिओ होता, टी व्ही वगैरे नसल्यामुळे खूप बाहेर मैदानी खेळ खेळायचे. पण मी येतो तिथे जिथे आपल्याला संपवायचं आहे,
तर तिथे त्या वयामध्ये मी उस्ताद झाकीर हुसेन साहेबांना ऐकलं वा. 3 दिवस. म्हणजे माझं वय असेल त्यावेळेला साधारण 9 किंवा 10. आणि त्या 3 दिवसांनी मला पूर्ण माझं आयुष्य पालटलं. वा. मी तो जो तबला ऐकला, तो जो नाद ऐकला, तो जो माझ्या कानांमधनं गेला शरीरात, तेव्हा तिथे मला असं झालं की मी आता आयुष्यात दुसरं काहीही करू शकत नाही, बघा. फक्त तबला वाजवीन, काय व्हायचंय ते होऊ दे. पण तुम्ही विजयदास सहज बोलता बोलता इतका छान सल्ला दिलेला आहे की कितीही इकडे तिकडे वाजवलं तरी तुम्हाला शिकलं पाहिजे, विद्या ही हो. घेतली पाहिजे हो, आणि हो, उत्तम कान उघडे ठेवून नाही, काय त्याशिवाय करायचं अगदी अगदी वा, अगदी वा, वा, त्याच्याशिवाय तर काहीच हो हो हो. ममताताई, लग्न झालं तुमचं, पण भाषेपासून सुरुवात. भाषा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आला, तुम्ही पुण्यामध्ये आला, कसं ॲडजस्ट केलं तुम्ही? म्हणजे भाषा वेगळी, खाणं वेगळं, संस्कृती वेगळी, सगळंच वेगळं. फक्त नवरा आपला बस, बाकी कसं कसं म्हणजे फार कौतुक आहे मला या सगळ्या गोष्टीचं. नाही, एक तर सर्वात पहिले हे झालं की सगळी लोक आपलीच होती. हां. म्हणजे नवरा पण, सासू सासरे पण, कारण त्यांना मी लहानपणापासून ओळखत होती, तर ते वेगळं काही वाटलं नाही. महाराष्ट्रात आल्यावरती फरक जाणवला मला बराच, कारण मी MP त असल्यामुळे हिंदी जास्त मी कम्फर्टेबल होती कायम, तर त्याच्यामुळे तो फरक नक्कीच जाणवला एकदम, की सगळीकडेच मराठी. आणि पण ते आता इतकं आवडायला लागलंय की त्याच्यामुळे आता पुणे सोडून कुठेही काही विचारही नाही करता येत, असं झालं. 30 वर्ष झाली आता लग्नाला. बापरे. पण त्यानिमित्तानं त्यांचंही व्यस्त होणं, तुम्हाला त्यांचं नसणं सातत्यानं, हे तुम्ही सगळं ॲब्सॉर्ब केलं सगळं हळूहळू हळू? हो, ते कारण ते म्हणजे आधीपासूनच मेंटली प्रिपरेशन होतीच की आपल्याला हे अशी वेळ येईलच. पण खूप सुरुवातीला असं झालं की दिवाळी, दसरा, माझी बाळणपणं, तेव्हा हा नसायचाच ॲक्च्युली. पण त्याच्यामुळे आमचं असंच होतं की जेव्हा आहोत तेव्हा दिवाळी, जेव्हा आहे तेव्हा बरोबर दसरा, तेव्हा आपलं एन्जॉय करायचं दोघांनी खूप. पण अदरवाईज म्हणजे मी इतका नसायचो की समजा ज्या वेळेला असायचो आणि जर जास्त असलो तर मला हे इथे असं का, इथे नीट हे नाही झालेलं आहे, मग तिथे ही म्हणायची बाबा तुझं ते ठीक आहे. थोडक्यात म्हणजे इतका नसायचो. मग मुलींना पण असायचं की मग सगळ्याच गोष्टीमध्ये मग नाही, हे जोकिंग. खूप एकदम शिस्तीचे आणि खूप हे आहेत का? पण असे? मी नीट- अजिबात नीट नाही. पण आता खूप घरात बसलं तर दुसरं काय करायचं, मग शिस्त. किती छान ना. ते तुम्हाला इतकी छान आकाशवाणीची नोकरी मिळाली, हो, एक हो. स्थिरता असते, पण कलाकार म्हणून स्वैरता लागते तुम्हाला. हो, पण प्रश्नच नाही. आता लग्न झालेलं आहे, तर ती नोकरी न करता तुम्ही एक व्यवसाय म्हणून याकडे कसं पाहिलं त्यावेळेला? नाही, मी सांगू का की कसं होत असेल, कारण ते झालं. मी काही गोष्टी आपण करत नाही, त्या होतात. की जी क्रिएटिव्हिटी जी गोष्ट आहे ना, तो प्रवाह आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. आणि आकाशवाणी किंवा म्हणजे खूप खूप धन्यवाद दूरदर्शनचे, मी इथेच आज इंटरव्ह्यू देतोय. पण आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या संस्था त्या कलेसाठी फार काय म्हणतात त्याला, पोषक नाही, फार पोषक नाही आहे, करेक्ट शब्द, फार पोषक नाही आहे आणि नव्हत्या. म्हणजे उलट असं होतं की पूर्वीच्या काळी जेव्हा रेडिओ सुरू झालं, बुखारी साहेब वगैरे त्यावेळेला म्हणतात की त्याच्यामुळेच आपली कला पुढे आली. कितीतरी कलाकारांना त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं, मोठ्या मोठ्या कलाकारांना मोठी मोठी नावं, आणि त्याच्यामुळे ती कला घराघरात पोहोचली. पण मध्ये मध्ये नंतर हळूहळू तो काळ उलट होत गेला. आणि म्हणजे अगदी पंडित रविशंकर, पंडित जितेंद्र अभिषेकींपासनं आकाशवाणीवर असून सुद्धा पंडित हरिप्रसाद चौरसिया कोण नव्हतं आकाशवाणीत, पण मग ती लोक पण हळूहळू जायला लागली. त्याचं कारण तुम्ही क्रिएटिव्हिटीला जर ज्या वेळेला तो प्रवाह तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न व्हायला लागतो कुठल्या तरी शक्तीकडनं, मग नोईंगली अननोईंगली, तर त्यावेळेला तो प्रवाह ते आपोआप होणारच. तिथे तुम्ही नाही राहू शकत, कारण तुम्हाला एक रक्कम नक्की मिळणार आहे, पुढे रिटायरमेंट आहे, पुढे हे विचारसुद्धा येत नाही त्यावेळेला. तर मला ॲक्च्युली मी जेव्हा नोकरी सोडली त्यावेळेला मला अंकिता झाली, मोठी मुलगी आम्हाला होती, झाली होती. आणि मी शिवाजी विद्यापीठात पण जायचो व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून.
तर मला असे 2 सोर्स ऑफ इन्कम होते, पण मला ते काही ते वातावरण तिथलं आकाशवाणीतलं आणि ते काही पोषक नव्हतं आपल्या संगीतासाठी. पण मला हिने कायम म्हणजे कायम साथ दिली, कायम. म्हणजे हिनी काय सुधीर वहिनी म्हणजे माझे सासू सासरे, माझ्या आईवडिलांना तर मला साथ देण्याशिवाय पर्यायच नव्हता. यांनी साथ देणं फार दुसरं काय करणार ते. मी तर त्यांना सांगायचो की मी आता वगैरे वगैरे, पण यांनी लोकांनी खूप साथ दिली. आणि मी हे म्हणायचं म्हणून म्हणत नाही आहे, पण आम्ही पहिल्यांदाच आय थिंक एकत्र इंटरव्ह्यू करतोय. फर्स्ट आम्ही टाइम. भाग्यवान आहोत सर. नाही, आम्ही पण भाग्यवान आहोत. पण आम्हा लोकांना हे खरं आहे की ममताचं असणं हे आमच्यासारख्या कलाकारांचंच रुटीन आणि ज्या तऱ्हेचं आमच्या लोकांची बाहेर राहण्याची ती एक सवय. आणि मग बाहेरचंच खाणं पिणं, मग काही तुम्हाला सवयी असतात नसतात, ते त्या सगळ्या जुळवून घेऊन आणि इतकं प्रेमाने त्याला पूर्ण शेप देऊन आणि त्या आयुष्याला अर्थ आणणं, पूर्ण फॅमिली कंप्लीट करणं, हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्या मते. मग तर ते म्हणून मी विचारते की जेव्हा विजय घाटे नावाचं वलय सुरू झालं त्यानिमित्तानं त्यांचं सातत्याने बाहेर असणं किंवा त्यांच्या घरात असल्यानंतर त्यांचा सातत्याने रियाज, त्याच्यासाठी त्यांना एकांत देणं, त्यांची प्रतिभा जागृत ठेवणं, त्यांची स्थिरता आणि एकाग्रता भंग न करून देणं, यासाठी आपल्याला खूप गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात. ह्याचा तुला त्रास नाही झाला कधी? नाही, सुरुवातीला व्हायचा, असं नाही की व्हायचं नाही, पण हळूहळू लक्षात आलं की फक्त ते कलाकारांचं मला वाटतं त्यावेळेचं टेम्परामेंट सांभाळायला लागतं की एखादा गोष्ट सांगायची आहे तर आता मला मनात आली, मी पटकन सांगून मोकळे झाले, असं नाही करतायत. तो मूड कसा आहे, कशा वेळेला, हे मला आज कळतंय सिरियसली. बरं, किती छान. म्हणजे हे नक्की की Seriously. त्या वेळेला ती गोष्ट म्हणली की मग ती बरोबर पोचते. पण ते नेहमी सांभाळायला लागलं की तो एक मूड. बाकी अदरवाईज असं काही नव्हतं की घरी. आणि तेव्हा जेव्हा साथीचे कार्यक्रम होते तेव्हा घरी असले की आमची मजाच, मग पिक्चरला जाणं, बाहेर फिरणं, त्यामुळे ते दिवस पण मग खूप छान असायचे. त्याच्यामुळे असं काही एवढं नाही वाटलं. म्हणजे आणि मग मुली होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्या खरंच समर्पण असतं ना कलाकाराच्या आयुष्यामध्ये. बायकोने समर्पित केलं आयुष्यात तर कलाकार काही त्याबद्दल काही प्रश्नच नाही, पण त्याच्यासाठी बेसिकली प्रेम असणं खूप गरजेचं आहे. हो, तुम्ही ठरवून समर्पण नाही करू शकत की मी आजपासून समर्पण करीन, असं नाही करता येणार. ते प्रेम पाहिजे, ते बॉन्डिंग तुमचं असेल तर मग ते सगळं आपोआप. मग ते त्याला अच्छा याला समर्पण म्हणतात का? मला माहिती नव्हतं बाबा याला समर्पण म्हणजे नाही. माझं म्हणण्याचा अर्थ की बेसिक प्रेम जर आहे ना तर मग सगळं आपोआप होतं असं मला वाटतं. ममता, तुला किती कान आहे? म्हणजे तुला मुळात संगीत समजत होतं का? आवड असणं वेगळं आणि ते शास्त्र समजणं वेगळं. ह्यांचा रियाज करताना नुसतं ऐकणं आपल्याला तेवढं सोपं नाही आहे. एखादे बंदिश सुरू आहे किंवा एखादा कार्यक्रम ऐकणं वेगळं आणि ह्यांचा रियाज ऐकणं वेगळं. सातत्याने तो रियाज ऐकायला किंवा मग घरात कोणी माणसं आली आहेत पण यांची स्थिरता, त्यांची एकाग्रता भंग न करणं, हे तुला मुळात आधी संगीत माहिती? मला संगीताची आवड कायमच होती, कारण माझ्या माहेरी पण आहे. ओके. आणि पण टेक्निकली मला माझी आई सतारचे क्लासेस घ्यायची. काय सांगताय? हां, माझ्या घरी आहेच, म्हणजे आई वडिलांना पण आवड आहे, भाऊ पण माझा म्युझिकमध्ये आहे. पण कसं झालं की टेक्निकली मला नाही कळत. मी लग्नाच्या आधी सतार शिकली बरेच वर्ष आईकडनं. पण आणि हिचा भाऊ मनीष तर खूप चांगला हवाईयन गिटार, म्हणजे खूप ही इज अ व्हेरी गुड आर्टिस्ट. तर त्याच्यामुळे ते होतं. फक्त टेक्निकली मला नाही कळत, म्हणजे अजूनही नाही कळत. बरोबर. पण ऐकायला मला खूप आवडतं, त्यामुळे प्रोग्राम्स पण मी सगळे जितपत शक्य अटेंड करते. मग या निमित्ताने एक तुला आता छान नाजूक प्रश्न विचारते. ज्या वेळेला आपण कार्यक्रमाला जातो असं लाईट ऑन होतात, असा तो सोनेरी केसांचा राजकुमार तिथे येऊन बसतो आणि सुरू होतं टाळ्या आणि कडकडाट, ते होतं पुन्हा होतं आणि सगळा झोंडा, सगळी धूण त्यांच्यापर्यंत जाते आणि असंख्य तरुणी गराडा घालतात, तेव्हा तुला काय वाटतं? नाही, छान वाटतं. कारण की विश्वास आहे ना, मेन विश्वास आहे. त्याच्यामुळे तिथे एक कलाकार आहेत, हे सगळं होणारच. म्हणजे ते पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोफेशन आहे. पण तसं म्हणून असं की इन्सिक्युअर्ड वाटतंय या असं कधी नाही झालं. आणि मला छान वाटतं आपल्या नवऱ्याचं सगळे कौतुक करतात आहे. आणि त्यावेळेला तो वेगळा व्यक्ती असतो ॲक्च्युली. त्यावेळेला जेव्हा आपण स्टेजवर बघतो तेव्हा असं नाही वाटत की अरे हा माझा नवरा घरी माझ्या बाजू असतो, तेव्हा एक मोठा कलाकारच वाटतो. आणि ते हे सगळं खूप नॅचरल वाटतं जे काय घडतं ते. घरी आलं परत जसं आपलं रुटीन असतं ते असतंच. त्यामुळे असं वाटत नाही की त्यावेळेला काही इन्सिक्युरिटी वाटेल किंवा जसं म्हटलं तुम्ही की मुली वगैरे, असं कधीही नाही ॲक्च्युली वाटलं. आणि ॲक्च्युली गंमत म्हणून सांगतो, हां,
की मी हिला नेहमी म्हणायचो की विश्वासघात कधी होतो ज्या वेळेला विश्वास करता, विश्वासच करू नको, घातच होणार नाही. हे मस्त आहे. गंमत कर. कळलं. हे गंमत आहे. नाही, मी प्रश्न विचारला ती पण एक गंमत होती. इतकं समर्पण करणारी बायको या कुठल्या गोष्टींकडे जाणार नाही, पण विश्वास असतोच. पण एक थोडंसं बायको म्हणून एक थोडीशी असुरक्षितता आपल्याला येऊ शकते त्यावेळेला, की अरे तुम्ही गराडा घालताय तो माझा नवरा आहे बरं का, असं. ही अगदी गंमत आहे. विजयदा, तुम्हाला योग्य त्यावेळेला योग्य गुरु मिळणं, त्यानंतर योग्य संधी मिळणं आणि त्या संधीचं सोनं करणं, हा प्रवास मला सांगा. योग्य गुरु मिळणं बरोबर आहे, अगदी करेक्ट आहे. योग्य गुरु योग्य वयात मिळणं. हां, कारण की जर एक कुठल्याही आता ही जी कला आहे, जसं मी तबला वाजवतो, याच्यामध्ये फिजिकल रोल पण खूप आहे. हो. तर त्याच्यामुळे त्या वयामध्ये तुम्हाला तो गुरु, करेक्ट गुरु मिळून ते फिजिकली तुमच्याकडनं करून घेणं म्हणा किंवा तुम्ही कराल असं तुम्हाला वाटणं म्हणा, हे इन्स्पिरेशन म्हणा, तर त्याच्यासाठी ते वय खूप जरुरी आहे. तर मला खूप नशिबाने तालयोगी पंडित सुरेश तळवलकरजी मला भेटले. म्हणजे मी काही वर्ष भोपाळला होतो माझ्या मामाकडे तबल्यासाठी, पण मग मला टॅलेंट रिसर्च स्कॉलरशिप दिल्लीची मिळाली. मी मुंबईला आलो. तर मुंबईला पंडित अजय पोहनकर आणि त्यांच्या आई डॉक्टर सुशीलाताई पोहनकर हे जबलपूरचे. तर माझ्या वडिलांचे खूप त्यांचे वर्षानुवर्षाचे संबंध. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्या वडिलांना सांगितलं, मी लहान होतो तेव्हा, 15-16 वर्षाचा होतो, की तबला करेक्ट छान शिकायचा आहे तर पंडित सुरेश तळवलकरांकडे जा. तर त्यांनी मला ऐकलं वगैरे आमच्या गुरुजींनी. मग ते म्हटले वडिलांना की बघू, 6 महिने बघीन कसं वाटतंय मला, नाहीतर मग पाठवून देईन परत. पण ते 6 महिने अजून चालले आहेत. वा 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 वा. 6 वर्षांची अनेक वर्ष झाली. वा 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 वा, क्या बात आहे. मला काय बोलावं कळे ना, की बरं मला विजयदा हे सांगा, की हे सगळं होऊन एक तयार तुम्ही होता, कलाकार म्हणून तयार होता, पण तुम्हाला संधी मिळायला पाहिजे. हो. उत्तम कलाकार तुमच्या सानिध्यात यायला पाहिजे. हो, हा हो. नशिबाचा भाग आहे की तुमच्या प्रतिभेचा भाग आहे? नाही, नशिबाचा भाग तर आहेच, पण नशीब हे तुम्हाला एकदा देतं साथ, किंवा सारखी संधी आयुष्यात मिळत नाही. तर जर तुम्हाला ती संधी मिळाली तर तिथे तुमची प्रतिभा वगैरे माझ्या बाबतीत मला असं वाटत नाही, पण तुमची एकाग्रता आणि तुम्ही काय करता हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही पूर्ण फोकस्ड पाहिजे आणि म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स असायला पाहिजे, आणि तो कॉन्फिडन्स तुमच्या कामाने मेहनतीनेच तयार होतो. तर हे सगळं जर असेल तर संधी मिळाली तर त्याचं नक्की सोनं होऊ शकतं. बरोबर. ममताताई, या निमित्तानं आयुष्यात अनेक प्रसंग येत असतात, अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात, ज्या वेळेला आपला नवरा नाहीच आहे. काही असू शकतं, म्हणजे छोट्याशा आजारपणापासून ते मोठे प्रसंग. तू कसं सांभाळलंस घर एकटीनं? असे प्रसंग आले म्हणजे एक तर माझ्या दोन्ही बाळणपणाच्या वेळेला हा नव्हता. दोन्ही वेळा हा US ला होता. त्याच्यामुळे अरे बाप रे. हो. हां, त्याच्यामुळे पहिल्या मुलीला मला वाटतं 1 महिन्याभरानंतरच पाहिलं डायरेक्टली. हां, आणि त्याच्यामुळे ते एक होतं की मला एकटीला सगळं सांभाळायला लागत होतं. पण माझ्याबरोबर माझे आई वडील आणि माझे सासू सासरे हे नेहमी, माझा दीर, हे सगळे माझ्याबरोबर कायमच होते. तो इतका मोठा सपोर्ट होता मला की मला असं कधीच मी एकटी असं वाटलं नाही. हे नक्की, कारण सगळ्यांनी मला, माझ्या घरचे, आमची जॉईंट फॅमिली होती. तर माझे काका 2 बॅचलर काका होते, तर आम्ही एकत्रच राहायचो. अरे वा. तर ते चंदू काका वगैरे त्यांनी पण मग ते अशी घर भरलेलं असायचं, त्याच्यामुळे पण तिला त्यांचा खूप सपोर्ट होता. माझ्या सासूबाई म्हणजे त्यांनी इतकं, जसं आई करते तसं त्यांनी केलं. कुठेच कधीच कमी नाही होऊ दिली. कशामध्येही बद्दल नाही, कधीही वाद नाही, नाही? कधीच नाही. खूपच प्रेमाने अजूनही, म्हणजे तसंच आहे त्या. आता एवढे वर्ष झाले, आता आमची वय झाली तरी पण त्यांचे लाड तसेच आहे अजूनही. तुम्ही बाळच आहात त्यांच्या अजून. बाबा, आज पद्मश्री विजय घाटे हे नाव, किंवा इतक्या, म्हणजे मला वाटतं तुम्ही सगळ्या जगभर ना, सगळे देश झाले, ऑलमोस्ट सगळे देश फिरून आलात तुम्ही. एक तबला या वाद्य घेऊन जगभराचा प्रवास करून आलेले आहेत. क्या बात आहे.
कसं वाटतं तुमच्या वडिलांचं काय म्हणणं आहे? म्हणजे खरं तर त्यांनीच तुम्हाला त्या मार्गाला पाठवलं. हो, बाबांनी खूपच सपोर्ट केला. म्हणजे ज्या वेळेला अशी फारशी आमची परिस्थिती अशी नव्हती की हो तू जा आपण करू, तरी त्यांनी खूप सपोर्ट केला. कायम मला खूप पाठिंबा दिला. आणि मग ते आनंद तर नॅचरली तो खूप नॅचरल आहे की ते जर एखादं झाड आपण लावलेलं थोडंसं दिसतंय भरताना तर तो आनंद होणं खूप स्वाभाविक थोडंसं आहे. ते खूपच मोठं आणि झालेलं आहे. त्यांचे आशीर्वाद असतात, आई वडील गुरु यांच्या आशीर्वादाशिवाय ती त्या फलप्राप्तीला मजा पण नाही आणि अर्थ पण नाही. खरंय, खरंय. त्याच्यामुळे हे आशीर्वाद कायम असणं खूप गरजेचं आहे. वा वा वा. नाही, ह्याच्यात मला एक सांगावंसं वाटेल की माझे सासू सासरे इतके सिम्पल आणि स्वीट लोक आहेत हो, खूप की simple. आता ह्याला एवढी सक्सेस मिळाली, त्यांचं म्हणजे कौतुक खूप आहे. घरी त्यांना खूप प्राऊड वाटतं. पण जेव्हा प्रोग्रामला जातो आम्ही, ते कधीही असं नाही की आम्ही विजय घाटेचे आई वडील आहे, आम्हाला बसण्याची जागा कुठे, आमचं नाही, एक कुठेतरी मागे simple बसतो कुठे आम्ही, पण असं जिथे असेल करतो. तिथे हां. काही हरकत नाही. खूपच साधे या बाबतीत. म्हणजे खरंच स्वीट लोक ज्याला म्हणतात वा वा. ते आहेत दोघे. म्हणजे ना ज्यांना आपण आधी पाहिलेलं असतं, ज्यांना आपण गुरुस्थानी मानलेलं असतं, त्याच गुरुतुल्य व्यक्तींच्या बरोबर आपण जेव्हा साथीला बसतो हा, तो एक Very good question. खूप मोठा भाग्योदय असतो. आणि तो भाग्योदय तुम्हाला लाभलेला आहे. म्हणजे हरिबाईन बरोबर तुम्ही हो, वाजवलंय. हो, हो. आणि आणि झाकीरबाईन पंडित हरिप्रसाद चौरसिया उस्ताद, विलायत खान साहेब, पंडित बिरजू महाराज, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खान साहेब, पंडित जसराजजी. ऐका, मी ही का नावं घेतोय, मी यांच्याबरोबर वाजवलं म्हणून नाही, यांना आम्ही लहानपणापासून म्हणजे ही पण आठवते की असे लांब कुठेतरी बघायचं, हरिप्रसादजी वाजवत आहेत, उस्ताद शफात अहमद, आणि कुठेतरी असं लांब मग एकदा हिला, हिचे वडील एकदा हिला उचलतायत, मग एकदा बाप, म्हणजे भावाला. मला आठवतंय लहानपणी म्हणजे असं आम्ही मी पण असंच त्या लोकांना बघितलेलं आहे. आणि तेव्हा कुठे स्वप्नात पण असं नसतं की यांच्याबरोबर आपल्याला स्टेज, फक्त स्टेज शेअर नाही, मग खूप वर्ष एकत्र, मग प्रवास, मग खूप. पण सुरुवातीची काही वर्ष ना त्या ऑमध्ये जातात. सुरुवातीचे काही कार्यक्रम, वर्ष म्हणण्यापेक्षा त्या ऑमध्ये जातात. पण तुम्ही त्याच्यातनं त्याला हँडल करणं खूप जरुरी आहे. हा कारण की तुम्ही रिझल्ट द्यायचा आहे ना शेवटी. हा हा. तुम्ही तसं राहून. त्याचं दडपण येतं. हो, खूप दडपण. म्हणजे दडपणाशिवाय चांगलं काम होत नाही. ओव्हर कॉन्फिडन्सनी तुम्ही जर कुठलं काम करायला गेलं तर ते त्याचा असर तेवढा होत नाही असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे दडपण ऑलवेज हेल्प्स फॉर बेटर वर्क. म्हणतात ताई, असा खूप मोठा कार्यक्रम आहे, त्यावेळेला विजयदांचं रुटीन काय असतं? शांत असतात, रियाज करतात, म्हणजे ते प्रसन्न कधी असतात घरामध्ये जास्त? नाही, मोठा कार्यक्रम असता, रियाज तर चालूच असतो, पण आपला आपमध्ये असतो बऱ्यापैकी. म्हणजे मॅक्सिमम वेळेला तो स्वतःमध्ये, विचारांमध्ये. असं खूपदा की लक्षात येतं की अरे नाही, ह्याचं लक्ष नाही आहे, कारण काहीतरी डोक्यात चालू असतात. तर ते असतंच कायम. म्हणजे हे सगळं होत असतं. पहिली टाळी मिळते, त्याच्यानंतर टाळ्यांचा कडकडाट, असा एक खूप मोठा प्रवास असतो. आणि अचानक आपल्याला कुणीतरी सांगतं फोन करून, तुम्हाला पद्मश्री मिळाली आहे. ह्याच्यावर विश्वास बसतो की नाही बसतो? नाही, विश्वास बसतो, कारण की आधी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं इन्क्वायरी झालेली असते. म्हणजे तुम्हाला आधी लोक येतात, IB लोक म्हणा किंवा इतर खात्यातली इन्कम टॅक्स वगैरे, तर ती आधी विचारणा होते. आणि मग ते विचारणा तुम्ही का करताय तर त्यांना सांगायला लागतं की तुमचं नाव नॉमिनेशन आहे, असं असं. तर थोडीशी आयडिया असते. त्याच्यामुळे एकदम असं ते विश्वसुंदरी वगैरे तसं काय होत नाही. पण मला सांगायचं, सो अमेझिंग. काय काय झालं सांगा ना मला. त्या दिवशी मला ज्या दिवशी मी रत्नागिरीला होतो, पंडित हरिप्रसादजींबरोबर कार्यक्रम होता संध्याकाळी. आम्ही लोक सकाळी पोचलो, हॉटेल रूममध्ये चेक इन झालं वगैरे सगळं झालं. आणि मला साधारण 10-10:30 वाजता फोन आला दिल्लीवरनं की असं असं तुम्हाला पद्मश्री अनाऊन्स झाली, तर तुम्ही सॉरी ते विचारतात की तुम्ही एक्सेप्ट कराल का. हो, कारण की ऐन वेळेला पण नाही म्हणणं असं झालेलं आहे हिस्ट्रीमध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही एक्सेप्ट कराल का. तर मी अर्थात ते जे व्हायचं तो फोन आला, सगळं झालं. मग मी खूप मोठ्या कलाकारांशी बोललो की असं असं आहे. तर ते म्हटले की तू आत्ता ह्याच्यावर विश्वास ठेवू नको, कारण खूपदा असं झालंय की असे फोन आले तर पुढे नावच नाही आलेलं. आता तिथे मी हिला आधी फोन केला, ममताला फोन केला, म्हटलं असं. ते म्हटली तू स्वतः आईशी बोल, माझ्या आईशी मी नाही सांगत, तू स्वतः बोल.
मग मी आईला फोन केला, पण ते एक त्यांनी असं सांगून ठेवलं होतं की सांगू नका. तरी सांगू नका. त्याच्यामुळे आम्ही लोकांना खूप वाटत असूनही ते असं थोडी कुचंबणा म्हणा की माहिती नाही चांगलं वाटतंय तर ते कितपत ते वाटतं, सांगावं का नाही आधी सांगावं सगळीकडे की असं नाही नको. कोणाला. मग असाच तो दिवस गेला. मग मी ग्रीन रूममध्ये हरिप्रसादजींबरोबर तबला लावत होतो, तर मला पंडित जसराजजींचा फोन आला की अरे विजय बाबू, पद्मश्री मिल गई, बहुत बहुत ये आशीर्वाद मेरा और भगवान की कृपा है. जी म्हटलं लेकिन पंडित जी अभी कंफर्म नहीं है. बोले मेरे सामने दिखाई दे रहा और अब तुम बोल रहे हो. तेव्हा ते कन्फर्म झालं वा ऍक्च्युली. वा वा वा. सो आणि त्या कार्यक्रमात पहिल्यांदा खरं तर डिक्लेअर व्हायला हवं होतं की आता आज पद्मश्री विजय घाटे साथ करताहेत. हो, पण मग तसं हरिजींनीच केलं. अरे वाह, बघा हा, पुन्हा तो हरिजी- योगायोग हो, बघा. हो, म्हणजे हो. लांबून असं करून बघतानाचे हरिभाई तेच तुमची पद्मश्री हो, डिक्लेअर अनाऊन्स त्यांनीच केली. अनाऊन्स त्यांनीच केली. वा. ममताताई, हा क्षण तू गेली होतीस दिल्लीला, हो हो गेले होते. तेव्हा काय वाटलं तुला? आपला बालमित्र खूपच ते नाही, प्रियकर. पहिलं तर जेव्हा त्या दिवशी 25 तारखेला सकाळी जेव्हा सांगतात, मी कुठेतरी बाहेर चालली होती, ड्राईव्ह करत होती आणि ह्याचा फोन आला की ममता मिळाली. तर मी तिला काहीच कळलं कोण काय? मिळाली. नाही, हे उगाच. नाही, मी आठवत होती की काय विसरलो होतो आपण, काही शोधत होतो का काल बोलताना. काय मिळाली म्हणजे काय मिळाली राजू? तर म्हणलं अगं पद्मश्री. मी अक्षरशः म्हणजे ड्राईव्ह करताना बाजूला लावली गाडी 2 मिनिटं. अरे म्हटलं बापरे, हे खरंच झालं की, म्हणजे जे कधी स्वप्नात पण ऍक्च्युली विचार नव्हता केला खरं सांगायचं तर. खूपच अहो, पण मी आनंद. पण नव्हता पण केला. हां, सिरियसली स्वप्नात आपण पण ज्या विचार म्हणजे नाही केला आम्ही कधी. ज्या परिवारातनं, ज्या मध्यमवर्गीय मिडल क्लास फॅमिलीतनं आमचं जे आपलं जे अपब्रिंगिंग होतं, जे तर असं कधी पद्मश्री मिळेल असं कधी वाटत नाही. हो. म्हणजे मनीधानी पण नाही ही गोष्ट ऍक्च्युली खरं सांगू. धनीमनी नाही हा तुमचा नम्रपणा आहे, हे साधेपणा आहे. आम्हाला वाटलं होतं की तुम्हाला मिळणार आणि अजूनही खूप पुढे मिळणार आहे. त्याची आपण वाट पाहूया. कदाचित पुढच्या इंटरव्ह्यूला आणखीन काहीतरी झालेलं असेल. जरूर जरूर म्हणजे जरूर. आता तुम्ही इतके मोठे कलाकार आहात, तुमच्यातलं स्वतःतलं कलाकार म्हणून जपणं, तुमच्यातलं माणूसपण म्हणून जपणं, संसार करणं, याचं एकत्रीकरण केलं तर तुम्ही काय सांगाल? सहजीवन, जोडीदार आणि विवाह, लग्न या शब्दांचे अर्थ आपल्याला कळतात का? हो, नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये मी आता विचारल्यानंतर असं मला वाटतंय, नाही तर मी असा विचार नव्हता केला. आपलं काही अधिकारण बोलणं नाही झालं, आपलं डायरेक्टच गप्पा चालू झाल्या. तर मला असं वाटतं की मला माहिती पाहिजे की माझी बायको आहे, तिचं एक अस्तित्व आहे, तिचे विचार आहे, तिचं एक ती इंडिव्हिज्युअल एक व्यक्ती आहे. ती माझी बायको व्हायच्या आधी ती एक व्यक्ती आहे, स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचं व्यक्तिमत्व पण आहे. तर हे मला माहिती पाहिजे. ॲट द सेम टाईम तिला पण हे माहिती पाहिजे. जर ही एक खूप बेसिक गोष्ट आहे, ह्याच्यात सगळं येतं. हे जर तुम्हा दोघांनाही जर रिअलाईज होत गेलं आणि झालं, आणि तर मला असं वाटतं इथे जर तुम्ही कुठे पण तुम्हाला एक काही पण क्षणी असं वाटलं की नाही नाही, ही तर काय माझी बायको आहे, त्यात काय गृहीत धरणं, की मग झालं. आणि गृहीत धरणं फक्त एका बाबतीत नाही, मग तुम्ही प्रत्येक बाबतीत धरू शकता ना. बायकोच तर आहे, ती म्हणेल नवरा तर आहे, चल. खरे खरे हक्क वेगळा आणि गृहीत धरणं वेगळं. करेक्ट हक्क तुमचा पूर्ण हक्क आहे आणि असायलाच पाहिजे. पण तुम्ही बायको आहे म्हणून कुठली गोष्ट आपण एवढं जर समजलं ना, मला असं वाटतं दोघांना, तर ते खूप एनफ आहे. आणि एकमेकांबद्दल प्रेम पाहिजे खूप, आणि आदर पण पाहिजे. खरे खरे. आणि तो आदर तेव्हाच होऊ शकतो ज्या वेळेला तुम्ही तिला एक दुसरी व्यक्ती म्हणून बघाल, सन्मान केला तरच तुम्ही पाहिजे. आदर द्याल ना. तुम्ही फारच म्हटलं की नाही नाही माझी बायको आहे, त्यात काय झालं, तर तुम्ही तो आदर मग तुम्ही एक माझी बायको म्हणून होऊ शकतं. मी खरं आहे, माझं- नाही बरोबर आहे. मी- तो होऊ नये म्हणूनच तुम्ही होऊ- इतक्या पोटतिडकीने सांगताय. पण ममता, एखाद्या कलाकाराबरोबर संसार करणं किती सोपं आहे आणि अवघड असेल तर ते कसं सोपं करायचं सांग. खरं तेच जसं म्हटलं, एक तर एका दुसऱ्यानं समजून घेणं हे खूपच महत्त्वाचं. जे आमचं नेहमीच आम्ही, मला वाटतं बऱ्यापैकी एकाच वेळेला समजून घेतो, एकाच वेळेला स्पेस देतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, कारण मी बघितलं की खूप प्रत्येक गोष्टीत प्रश्न, प्रत्येक गोष्टीत त्याची गरजच नसते ना, कारण की माहिती असतं की काय, एकाचा विश्वास ठेवून आपण आयुष्य जगत असतो. आणखीन
कधीतरी आता नवरा बायको म्हणलं कधी वाद होतात. मी हेही हो, हो, बघितलंय ते होतात की ना. एक आम्ही दोघं कायम म्हणजे ठरवून नाही पण नॅचरली आम्ही फॉलो करता आलो की कधी जुनं त्या दिवशी तू असं म्हणलं होतं, त्या दिवशी तू असं केलं हा, आम्ही असं आम्ही ठरवलं कधीच नाही नाही कधी, करत. पण दोघंही नाही आम्ही आमचं करत कधी होत नाही. कधी असं होत नाही. आणि त्याच्यामुळे असे वादविवाद झाले, मी ही समजा ऑफिसमध्ये गेली तर ते दोघांनाही कळत असतं की काहीतरी, पण मग कोणीतरी एक की अरे काय ते काल असं झालं, लगेच मग ते मग पुढे ते जातो. लगेच- म्हणजे ते घेऊन कधी बसत नाही. ओ, ममता साडी खूप छान आहे. थँक्यू. हा ना, ह्यानी दिली का? कसं आहे, देतात की नाही आधी इथून सुरुवात. इतकं देशोदेशी फिरलेले आहेत तर तिथून काही आणतात की नाही हा दुसरा प्रश्न. नाही बाहेरून फारसं नाही, पण तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मला ह्याच्याने आठवलं की आमचा एक हा वाढदिवस खूप विसरतो. तर त्याच्यामुळे आमचा आधी कॉन्ट्रॅक्ट होता की समजा वाढदिवस विसरला तर गिफ्टच्या बरोबर पेनल्टी पण द्यायची. व्हेरी गुड. तर हा, त्याच्यामुळे आणि हे दरवेळेला- मुलींच्या साक्षीने व्हायचं, की त्याच्यामुळे मग ते व्हायलाच वाढदिवस लागायचं. विसरला तर मग तेव्हा कधी कधी मग काहीतरी एक वेगळं अजून एक्स्ट्रा. बरं आहे, म्हणजे मग विसराच हा. असं व्हायचं. पण साड्या वगैरे आणतात, कसा पेशन्स आहे? नाही नाही बिलकुलच नाही. त्याच्यामुळे मी माझंच बघते, कारण गेलं की 5 मिनिटात घ्यायची आणि निघायची. बघण्यात वेळ पण नाही आवडेल घालवायचा. ती, हा, असं आवडेल काही ती कुठली ऑफकोर्स. पण नाही नाही. नाही ह्याचं चॉईस खूप छान आहे. हेही सांगते मला नेहमी कौतुक हे वाटतं की 5 मिनिटात हा उचलतो एक वस्तू, पण इतकी छान उचलतो. की हा, नजर रत्न ते पारखी आहे. आहेत ना, म्हणून ते तुम्हाला तेव्हा अनेक सवंगडी असल्यावर असून सुद्धा तूच माझी असं त्यांनी सांगितलं, रत्न पारखी. पण कधी चॉईस असा रंग हे वगैरे असं काही नाही, उचला. हा म्हणजे त्याला जे आवडेल नॅचरली. पण माझी mostly- काही अशी हा, जबरदस्ती हो ना, नसते. मला जे जबरदस्ती आवडेल नसते, ते अजिबात नाही, अजिबात वा, नाही, वा. असं नाही म्हणत थोडीशी आहे. अशी भांडणं वगैरे व्हायला लागली की बरं वाटतं ऐकायला. नाही नाही नाही, पण मी अशी जबरदस्ती नसते. त्याला जे आवडेल बेसिकली ते- मला असं खूप वेळ बघून असं थोडा वेळ लागतो आणि हा पटकन घेतो, त्याच्यामुळे मी माझीच करते आता. हा, म्हणजे कारण की मग मग मला त्याला- म्हणतो तू पाहिजे तसं तुम्ही आरामात तुमचं करत तुम्ही मग. प्लीज आनंद घ्या. आणि सरांचे कपडे वगैरे जे आता इतके कॉन्सर्टला वगैरे घालतात ते त्याचं काय, ते पण तूच करतेस वाटतं सगळं. ही पुष्कळशी कपडे म्हणजे असतात ह्याचे, पण मला माझ्या कपड्यांच्या बाबतीत पण ठीक आहे, तसंच, हे हा. आवडलं. गेलो- एक काळ फक्त प्रिंटेड कुर्ते घालू असं काहीतरी डोक्यात यायचं. मग त्या वर्षी फक्त प्रिंटेड, मग कसलं प्रिंट आहे काय ते नाही बघायचं, फक्त प्रिंटेड कुर्ते. कधी की फक्त ब्लॅक घालूया आता, तर मग ब्लॅकचे प्रकार, असं माझं एक ते पण तेवढंच असतं, फार त्याच्यात जास्त काही. ध्यास फक्त त्या मला वाटतं संगीत या विषयातला. म्हणजे इतक्या लहान वयात हे सगळं तुम्ही केलं, त्याच्यानंतर ज्यांना मगाशीच आपण म्हटलं की ज्यांना ज्यांना आपण पाहिले त्यांच्या बरोबरीने तुम्ही, मला वाटतं एकही कलाकार असा नाही आहे की त्यांच्याबरोबर तुम्ही साथ संगत हो, केली नाही. तरी हवा जाऊ द्यायची नाही, हे इतकं सोपं नाही आहे. मिळणाऱ्या टाळ्या, त्यांच्याकडून मिळणारं कौतुक, हे सगळं तुम्हाला डोक्याच्या बाहेर नेणारं असतं. त्याच्यामध्ये स्थिर कसं राहिलात तुम्ही, कसं राहू शकतो, काय करायचं मला असतं? असं वाटतं सोपं आहे, आणि मी खूप खरं सांगतोय. तुम्हाला जे येत नाही ना, ते तुम्हाला सतत माहिती पाहिजे की तुम्हाला आधी येत नाही आहे. तुम्हाला जे येतं तुमच्या मेहनतीने, गुरु आशीर्वादाने, गुरुच्या तालीममुळे, याच्यामुळे जे तुम्हाला येतं, मला येतं, हे येतं, ते जर हावी झालं तर कठीण होतं. पण जे येत नाही ना, ते सतत तुम्ही त्याचा ध्यास ठेवला तर आपोआपच आपली जागा आपल्याला पण तेच कळते. तर कसं शोधणार आपण? मला येत नाही, नाही. हेच मी ह्याचा शोध कसा लावू? नाही, म्हणजे जसं मी तुम्हाला उदाहरण देऊन, मला कोणीतरी विचारलं की तुम्हाला जगात अल्टिमेट काय पाहिजे, एकदा विचारलं होतं इंटरव्ह्यू. मी म्हटलं मी खरं सांगू का, तर मला असा तबला वाजवायचा की जो मला आवडेल ज्या दिवशी. वा, हा, तर हे ध्येय मलाच आधी, मला खुश करायचं आहे आधी. मी खुश ज्या दिवशी होईन त्या दिवशी मग मी हत्तीवरनं फिरेन. पण आधी स्वतःला तर खुश करा. तुम्ही स्वतःलाच, तुम्हाला कळतंय तुम्हाला हे येत नाही, अजून तिकडे पोचायचं आहे, अजून ते दिसतंय, तिकडे जाता येत नाही, तर तुम्ही काय झालं, लोकांचं प्रेम आहे, टाळ्या मिळतायत, होत आहे सगळं छान, पण ते धरून कुठे बसू मी? मला जे पाहिजे ते अजून व्हायचं आहे. वा 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 वा. ममता ताई, तुमच्या 2 छान मुली आहेत, त्यांना वाढवणं हा एक मोठं टास्कच होता. हो. कारण स्टार असलेल्या पिताच्या त्या मुली आहेत, तर त्यांच्या डोक्यात सुद्धा हवा जाऊ शकते विनाकारण, की माझे बाबा असे आहेत, माझे बाबा तसे आहेत. ते कसं सांभाळलं मग तुम्ही? आज हा प्रश्न दोघांना मुद्दाम विचारण्याचं कारण, बदलती पिढी, बदलता इतका मोठा प्रवाह आहे, सगळी माध्यमं त्यांना खुणावत आहेत, त्याचा इतका ऱ्हास सुरू आहे, म्हणून मी तुम्हाला विचारते. हा,
नाही, माझी मोठी मुलगी अंकिता आणि छोटी पलोमा, दोघी ॲक्च्युली खरं सांगू तर, कारण आमच्या घरातल्या वातावरणमध्ये कुठे पण की सेलिब्रिटी म्हणून हा वावरतो असं कधीच नाही. इनफॅक्ट किती तुम्हाला सांगायचं म्हणजे कधी की मी इथे गेलो, मी तिथे गेलो, मी हे केलं, मी ते केलं, कधीच नाही. म्हणजे मलाच माहिती नसतात इतक्या ठिकाणी हा फिरलाय आणि कोणाशी तरी बोलताना मग कळतं की ओ अच्छा हे पण झालं. त्यामुळे घरात तसं वातावरण नाही. आणि मुलींचं पण असं नाही आहे की त्या स्वतःहून सांगतील की आम्ही विजय घाट्यांच्या मुली. कितीदा असे इन्सिडेन्सेस झाले की कोणाकडनं तरी त्यांच्या फ्रेंड्सना कळतात, ते येऊन म्हणतात अरे तुम्ही विजय घाट्यांची मुलगी, मी तर खूप मोठे फॅन आहे त्यांची. पण दोघींचाही स्वभाव तसा नाही आहे की कधीच नाही. म्हणजे हे त्या दोघींचं म्हणजे ती क्वालिटी आहे ॲक्च्युली की कधीच नाही त्यांनी असं कधी केलं. म्हणजे नॉर्मल नॉर्मल घरात आम्ही जसं एकदम नॉर्मल सारखं आहे. तुम्ही बोलताय पण हे आहे खूप त्यांच्यासाठी अवघड. हा म्हणजे राजू बाबा. त्या दोघी याला राजू बाबा माझं म्हणतात. घरचं नाव राजू आहे. त्यामुळे तर ते राजू बाबाच म्हणतात कायम दोघी. तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी राजू बाबा फक्त तो. वा वा. म्हणजे त्या वेळेला सगळं झालं, सगळी मला वाटतं तुम्हाला सूर सापडला, लय सापडली, तालाच्या मात्रा तर पडल्याच पडल्या. आत्ताच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही इतके संगीताचे प्रवाह बदललेत, इतक्या कलाकारांच्या पिढ्या बघितलेल्या आहेत तसं म्हणायला गेलं तर, आत्ता कलाकार आणि त्याचा व्यवसाय होणं हे किती सोपं आहे, अवघडच आहे. तर काय काय दिशा दाखवते तुम्हाला? इतक्या झटपट कलाकार तयार होत आहेत आता. हो, म्हणजे आता जे यंग कलाकार आहेत त्या लोकांचं भविष्य काय असं म्हणायचं असंच का? विचारायचं आहे. हो. नाही, भविष्य कला अशी गोष्ट आहे ना की ही क्रिएटिव्ह गोष्ट आहे. आणि ही कुठली पण क्रिएटिव्ह जी एखादी गोष्ट असते जी प्रवाही असते त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी, तुम्ही त्याला अगदी नास्तिक असाल तर तुम्ही त्याला नेचरची गिफ्ट सांगा, तुम्ही परमेश्वराची गिफ्ट म्हणा, कोणाचंही नाव घ्या, पण कुठल्या तरी सुपर पॉवरची तुमच्याकडे गिफ्ट असल्याशिवाय तुम्ही कुठलं तरी क्रिएटिव्ह काम कुठलंही करणं अवघड आहे. कारण की जास्त करून ते काम म्हणजे असं एखादं गाणं बघितलं, गाणं उदाहरणार्थ घेतलं तर त्याचं स्वर, लय हे कळणारे पण पर्सेंटेज काढले तर कमी लोक आहेत. ऐकणाऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला कितीतरी लोक असे दिसतील की मला गाणं आवडत, काय चाललंय ते आवडत पण नाही, मग आवडणारे, मग थोडं कळणारे, मग आणि मग ते करणारे. तर ते करणारा जो असतो तो कोणीतरी एक आलेलाच असतो. मी माझं नाही सांगत आहे, मी एक पूर्ण जनरल अगदी पूर्ण पृथ्वीवरचं सांगतोय. तर तो जर तो तसा असेल, एकमेवा द्वितीय, उस्ताद झाकीर हुसैन, लता मंगेशकर, त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर, आमचे गुरुजी, असे तर त्यांना कुठल्याही काळामध्ये तेच होणार होते आणि तेच होणार आहे आणि तेच होणार. म्हणजे नंतर विराट कोहली झालेच ना, पण तरी सचिन इज सचिन असं म्हणणारे आहेत, बरोबर ना. तसंच कितीही तबला वाजला तरी उस्ताद झाकीर हुसैन, तुम्हाला म्हणजे तुम्हालाही काहीतरी होतं वेगळं हे नाव ऐकलं की. कारण तो जो एक असर झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी परमेश्वराची कृपा, वास, त्यांचं काम तर आहेच, पण तो वास आहे. तर तोच वास जर आजच्या पिढीमध्येही कोणामध्ये असेल तर त्याला कुठलीच गोष्ट थांबवणार नाही, आणि नसेल तर कुठलीच गोष्ट थांबवणार नाही. बरोबर. म्हणजे दोन्ही थांबवणार. बरोबर. तुम्ही म्हणालात की लहानपणी मी झाकीरबाईंचा तबला ऐकला आणि हेच ते हे असं ते जिरपलं. हो. कट टू त्यांच्याकडे शिकायला जाणं आणि त्यांच्या हो, मी काय कसं कसं वर्णन म्हणजे आपल्याकडे कसं असतं आमच्या म्युझिकमध्ये की गुरु बदलणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे तुम्ही अचानक इतके वर्ष, अनेक वर्ष तुम्ही कोणाकडे तरी तालीम घेता. मी जनरलाइज सांगतोय, फक्त आमच्या घरचं नाही. आणि तुम्हाला एकदम कुठलं तरी गाणं अट्रॅक्टिव्ह तुम्हाला लहानपणापासून वाटलं आणि तुम्ही गुरुला सांगितलं की मला त्यांच्याकडे पण शिकायचं आहे, तर तुम्हाला शाप पण मिळू शकतात. म्हणजे इतकं ते सोपं नाही आहे. पण आमचे गुरुजी आणि उस्ताद झाकीर हुसैन ह्या लोकांचा विचारच तबल्यातला आणि पूर्ण सांगीतिक असा आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी सामावून घेतल्या. म्हणजे त्यांनी उलट त्यांच्यामुळे, ज्या दोघांमुळे माझं म्हणणं आहे की घराणे खूप मर्ज झाले. जे वेगळ्या वेगळ्या घराण्यातले हे लोक एक व्यक्ती अनेक घराणे वाजवू लागली, तो फायदाच आहे ना, वेगळा गुलदस्ता तयार झाला. तसंच झाकीर साहेबांकडे ज्या वेळेला मला जाण्याची वेळ झाली, मी माझ्या गुरुजींना फोन केला, मी म्हटलं असं असं आहे तर मला ते म्हटले जरूर जा. मग मी त्यांच्याकडे गेलो, सॅन अन्सल्मोला ते राहायचे, तर त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे शिकलो. मला योगेश सामसी घेऊन गेलो त्या, मी योगेश, आम्ही लोक असे पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा.
त्याच्यानंतर पण मी 2दा त्यांच्या समोर बसून शिकलेलो आहे. मग असं 2दा झाल्यानंतर मी त्यांना नॅचरली म्हटलं की, कारण की गंडा बांधण्याची पद्धत असते, तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही म्हणाल तेव्हा आपण गंडा मला बांधायचा. ते म्हटले गंडा बांधणे का मतलब क्या है. तर मी म्हटलं जी, एक तर त्यांच्यासमोर बोलायचं म्हणून बोलले गंडा बांधने का क्या मतलब है. तर मी म्हटलं जी. तर मला म्हटले गंडा बांधने का मतलब है कि मैं आपसे प्यार करता हूँ, आप मेरे से प्यार करते हो. तो ये जब हम दोनों को मालूम है तो दुनिया को बोलने की क्या जरूरत है. आपको जो चाहिए वो मेरे से जब चाहिए लेके जाइए. वो गंडे का मतलब है की आय लव्ह यू, यू लव्ह मी, दॅट्स इट. काय सांगताय, हां. किती सोपं केलं ना. किती सोपं. म्हणे आपल्या एकमेकांच्या प्रेमासाठी उगाच दुसऱ्याला समजा झाला तर कशाला त्रास द्यायचा. तुला माहितीये, मला माहिती, इनफ. बघा, ही माणसं ना का मोठी असतात ना, खरंच खरं आहे. आहे. त्यांच्या साधेपणातच अगदी त्यांचं खरं. मोठेपण अगदी खरं तर खरं. लपलेलं आणि असतं. अशा लोकांबरोबर राहून मला सांगा ना, आपण किती आनंद आपल्या कामाचा घेत बसणार मग आहे. कुठे हवा आणि जाणार? कसं होणार. हवा जायला काही वेळच नाही, हवेशीर मात्र अगदी. होऊ शकतो आपण तुमच्या खरंय. तुम्ही आनंद. बरं, ह्यांचा स्वभाव कसा आहे हो? असे नेहमी हसत बिसत असतात. घरी कसे आहेत? नाही, घरी पण असंच आहे. म्हणजे नाही, पण घरी पण ती थोडंसं- थोडस हे होते, पण मी आधी खूप आधी खूप तापट विचित्र होतं. होतो. काय सांगता? तापट होता तापट होतो ऍक्च्युली. मी. कधी काय रिॲक्ट करेल आधी होतं. हा, आणि दुसरं म्हणजे काय आहे ना, मला तर चांगलं आठवलं हे, नाही तर मी फार महान गप्पा मारतोय. जसे रिझल्ट चांगले मिळत जातात ना, वय तरुणपणी, तर मस्ती येते बरं का. आणि मला खूप मस्ती होती. काय सांगता? हो, ती एक तऱ्हेची म्हणजे माज नाही, कळलं. पण मस्ती. सगळीकडनं जर चांगलं होत आहे, रिझल्ट मिळत आहेत, पैसा पण थोडाफार मिळतोय, नाव होतंय, लोक ओळखतात, मोठे मोठे कलाकार आपल्याला फोन करून बोलवत आहेत, तर ह्याच्यावरनं मला आठवलं की तो एक काळ होता की ज्या वेळेला माझं टेम्परामेंट घरी जरा सहन करायला लागायचं. आणि त्याच्यात मग मी घरी नाही, मग मी कधीतरी येणार, मग मी माझ्या याच्यात. पण मी हळूहळू मला असं वाटतं, मला आपोआपच मी शांत व्हायला लागलो. पण किती मोठं मन आहे बघा, आज एवढ्या संपूर्ण प्रेक्षकांच्या समोर हे असं कबूल करणं, म्हणून तुम्ही मोठे आहात. नाही, पण आहे ते आहे पण ना. आय अग्री, हे मला पण पटतंय. कारण की ह्याचं मी नेहमी ऑब्झर्व केलंय की एखाद्या गोष्ट नाही आपल्याला पटली, मी त्याला सांगितलं की हे मला नाही आवडलं, त्याच्यानंतर त्याला परत सांगायला लागत नाही. म्हणजे ती गाठ असते की त्याच्यापुढे ती गोष्ट होत नाहीच कधी. नाहीतर परत हो हो म्हणायचं, सॉरी म्हणायचं, परत त्या गोष्टी करायचं, तसं नाही आहे त्याचं अजिबात. एकदा त्याला ते रिअलाइज झालं की अरे आपलं हे चुकलं होतं वागण्यात, त्याच्यानंतर मला कधीही म्हणजे ती त्या खूप ती आवडलं गोष्ट तुम्ही नाही इतकं होत. ते मान्य केलं. म्हणजे त्या एक स्वतःचा फिटनेस कसा असतो, तुम्हाला केवढी ताकद पाहिजे. 3-3 तास तुम्ही जेव्हा मैफिली करता, तर ही ताकद हे करण्यासाठी कसं पाहिजे? नाही, आम्हा लोकांना म्हणजे जे तबला वाजवतात ना, जे रेस्ट आणि दंडाचं काम करतो ना आम्ही लोक, तर आम्हाला जिम अलाउड नव्हतं. बर, म्हणजे त्यावेळेला तरी. आता कोणीतरी 6 पॅक्सवाला आला आणि त्याने धीर वाजवलं तर मला माहिती नाही, काही होऊ शकतं. पण आमच्या वेळेला जिम अलाउड नव्हतं, कारण सगळे स्नायू कडक होणार ना. तर तो फ्लुएन्सीसाठी फार जिम अलाउड नव्हती. पण कलाकाराचं काय होतं की एक तर ती जी कॉन्सन्ट्रेशन शिवाय तुम्ही काही करू शकत नाही. आणि ते कॉन्सन्ट्रेशन 100% पाहिजे. आणि त्या कॉन्सन्ट्रेशन 100% मध्ये तुमची बॉडी आपोआपच टोन व्हायला लागते, ट्यून व्हायला लागते, असं मला वाटतं. तर तुम्ही प्रत्येक कलाकार बघा, आणि इतकी धावपळ असते. सकाळी 4ला उठून इथे पळा, त्या एअरपोर्टवर कितीतरी चालायला लागतं, कितीतरी ही बॅग उचला, तिकडे घ्या, पटकन तयार व्हा, दुसरीकडे जा. तर ही फिजिकल पण आहे ना. तर अशा तऱ्हेचे एक्सरसाइज माझ्या मते ते होऊन जातात. आणि बहुतेक कलाकार म्हणून तुम्हाला एकदम चांगले दिसतील, कारण मी आता गेले 1-2 वर्ष वॉक वगैरे सुरू केला आहे. पण पूर्वी मी असं फिटनेससाठी म्हणून असं फारसं काही केलं. रियाज केला, रियाज करायलाच पाहिजे. रियाज हीच ताकद मला वाटतं. वा 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 वा. पुढच्या जन्मी नाही 7 जन्मी हा नवरा चालणार तुम्हाला? नको, आम्हाला दोघांचे आम्ही ठरवून, ऐका ना थोडंसं आम्हाला बी सुन लीजिए. आम्ही एकतर ठरवून हे करत नाही. काय म्हणतात ते, वटसावित्री, वटपौर्णिमा, वटपौर्णिमा आम्ही ठरवलंय. म्हणजे ती मी नाही म्हटलं नको करू, किंवा तिने नाही म्हटलं मी नाही करणार, पण ते समहाव की पण. आणि व्हाय नॉट ना, प्रत्येक जन्मी आपलं, आणि पुढच्या जन्मी मी बाय झालो तर
ती नवरा. यावर काय म्हणणं आहे तुमचं सांगा. नाही पण म्हणून मग ते नकोच ना. नाही नको नाही, नाही, नको नाही. ही सगळी नको गंमत आहे. नाही. मी सगळी गंमत आहे आणि आणि प्रेम करणारी आणि हे करणारी नाही, मिळायला हो, वाटतं हो. सावित्री नाही तुम्हाला सार्थका करावा लागेल पुढच्या जन्मी. नाही खरंच आहे. मी एकदम हे म्हणजे खूप पुन्हा सांगा light mood. पुनर्जन्म मिळाला तर कोण व्हायला आवडेल तुम्हाला. बापरे. बापरे पुनर्जन्म मिळाला तर कोण व्हायला आवडेल मी असं विचार नाही केला हो. पण पुनर्जन्म मिळाला तर मला कुठेतरी संगीतात राहायला आवडेल. विजय घाटेच व्हायला म्हणजे आमची अशी इच्छा आहे की तुम्ही विजय घाटेच बना. हा म्हणजे तुमच्या इच्छेला मान आहे माझ्याकडनं पूर्णपणे. पण संगीतात राहायला खूप इच्छा आहे की ह्याच वातावरणात राहावं, वा वा जन्म व्हावा. वा. आणि तुम्हाला आता तुम्ही सांगा. हो मला पण ममता घाटेच व्हायला हवंय. म्हणजे हा विजय घाटे झाला तर नक्कीच. बघा याला म्हणतात Booking. प्रेम. 7 जन्म जाऊ देत या जन्मात इतकं प्रेम करणारी ही हा, खरं तर- नाही नाही, त्याबद्दल तर काही खरंच प्रश्न नाही हो. नो डाऊट अबाउट इट. बरं ममता ह्याच्यात मी एक गोष्ट अजून मला नेहमी वाटते की आपण हे सगळं म्हणतो संसार चांगला होणं, ह्याच्यात एक गरजेचं असं असतं की बायकांनी स्वतःला पण बिझी खूप ठेवलं पाहिजे. म्हणजे ते पण एक फार इम्पॉर्टंट आहे असं मला नेहमी वाटतं प्रत्येक बाई करता की स्वतःला तुम्ही इतकं बिझी आणि आहे तर मग स्वतःची आयडेंटिटी ते खूप जरुरी आहे. नाही तर मग काय होतं, मग सगळं फोकस एकच असतं की अरे कुठे गेलं, काय केलं, कोणाशी बोललं, किती वाजता आलं, मला वेळ न दिलं, माझ्याशी गप्पा नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे त्याला अर्थ नसतो काही. तर त्याच्यामुळे स्वतः बिझी असणं पण खूप, स्वतःचं एक आपलं कुठेतरी एंगेज राहणं सतत, ते पण खूप तू महत्त्वाचं. काय केलंस. तू काय करतेस. मी सर्व्हिस करते. मी सिम्बायसिस युनिव्हर्सिटीमध्ये जॉब करते मी. वा 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 वा. हा 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 हा. त्याच्यामुळे माझं पण एक फिक्स शेड्यूल असतं सकाळपासून रात्रीपर्यंत. मग जेवढा थोडा वेळ पण मिळतो आम्ही तो प्रयत्न करतो की एकत्र नाही. घालवायचा. पण मध्ये आम्ही लोक अशाच गप्पा मारत होतो त्यावेळेला एक खूप चांगली गोष्ट ह्यांनी मला सांगितली की मी काम करते एका युनिव्हर्सिटीमध्ये, इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये, आणि असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून मी जे काही करतेस ते त्याच्यामध्ये माझं एक विश्व आहे. त्याचं मला समाधान आहे. मला मी कोणीतरी म्हणून मला 4 लोक ओळखतात, माझ्यापर्यंत काही लोक पोचतात, मी काही लोकांपर्यंत पोचते. तर हा एक वेगळा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वतःचं एक विश्व असणं पण गरजेचं आहे. समाधानासारखं काहीही आयुष्यामध्ये ते नाही. नक्की. खरंच आहे. विजयदा तुम्ही एक मार्ग स्वीकारलात. नावातच काय आहे, नावात विजय आहे. त्यामुळे ती विजयी घोडदौड अशी सुरू झाली की तो रथ असा पळत सुटलेला आहे, पण त्याच्या पाठीमागे ममता आहे. ती माया देणारी आहे, ती प्रेम देणारी आहे. डेफिनेटली. म्हणून मला वाटतं हे सप्तक जे आहे ते इतकं सुंदर झालेलं आहे. अशीच विजयी घोडदौड तशीच ठेवा. एकमेकांवर प्रेम करा. पुन्हा पुन्हा 7 जन्माच्या गाठी असं म्हणत परत पुन्हा एक कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत यशस्वी भव. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.